नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी ते उद्योजक या सिरीज मधील आपला आजचा दुसरा एपिसोड आहे। पहिला एपिसोड आपण दिल्ली येथील वर्ल्ड फूड इंडिया एक्झिबिशनचा पाहिला। त्यामध्ये फूड प्रोसेसिंग, ॲग्रो फूड प्रोसेसिंग याबद्दल माहिती घेतली। तिथूनच आपले स्वतःचे संबंधित शेतकरी आहेत त्यांचे म्हणजे विजयसिंह भोसले, गाव पेरले यांची पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी ही कंपनी आहे। त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रोसेसिंगचं युनिट चालू केलेलं आहे। तर याची माहिती घेणार आहोत। सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणती योजना आहे, कशी योजना आहे, आपण कसं करू शकता, उलाढाल कितपत जाऊ शकते, काय फायदा येतो, काय अडचणी येतात, सर्व माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपलं पेज द किसान कॉलेज नक्कीच फॉलो करा। हे युनिटचं आपण प्रत्यक्ष काम, मला कुठलं मशीन कोणतं कसं काम करते ते दाखवता येईल तुम्हाला? हो, नक्कीच। आता हा आहे तो आपला क्लिनिंग ग्रीडिंगचं युनिट आहे। या क्लिनिंग ग्रीडिंगच्या युनिट मध्ये रॉ मटेरियल आपलं इथं डंप केलं जातं, इथं टाकलं जातं। या एलिव्हेटर थ्रू या मशीन मध्ये येतं, जिथं आपलं क्लिनिंग होतं। म्हणजे ह्याचं चाळीद्वारा सगळं स्वच्छ होऊन प्रत्येक घाण, कोयदा, कचरा सगळा बाजूला होऊन यातून पुढे येतं। इथं मॅग्नेटिक डिस्टोनर आहे, ह्याच्यामध्ये दगडाचं वेगळं होतं। यातून काय समजा चुकाराचा दगड आलाच तर तो दगड इथं वेगळ्या पद्धतीने निघून जाऊन जातो। या मार्फत इथं आलं की इथं हा शेवटला ग्रेडिंग होतं, वेगवेगळ्या प्रतवारी होती। कलर ग्रेडिंगचं हे नाही, हे प्रतवारी होती। या प्रतवारीमध्ये आपल्याला म्हणजे आपण सीड काढायचा असेल तर सगळ्यात मोठा टपळाक दाना जो काढतो बाजूला, तो सीडचा 1 नंबर, 2 नंबरचा रेग्युलरचा, 3 नंबरचा रिजेक्शनचा, असं यामध्ये प्रतवारी होऊन जाते। ही प्रतवारी होऊन झाल्यानंतर आपण इथं स्टोरेज टँक केलेला आहे त्याचा। आता समजा जर सीड नाही, रेग्युलर फक्त प्रतवारी घ्यायची आहे तर आपण 1, 2, 3 नंबरचे ग्रेड एकत्र घेतो आणि रिजेक्शन फक्त बाजूला। मग हे 3चं स्टोरेज टँक झाल्यानंतर स्टोरेज मधून आपण हे रंग प्रतवारीला देतो। प्रतवारी म्हणजे समजा त्यांना कलर शॉर्टेज करून पाहिजे असेल एखाद्याला धान्य, तर आपण ते रंग प्रतवारीला देतो। या रिलेटर मध्ये यामध्ये आत जातं ऍक्च्युअल वर केबिन मध्ये आणि इतर रंग शॉर्टेज होऊन फायनल प्रोडक्ट आपला बाहेर येतो। हे झालं धान्याचं फक्त स्वच्छता करून प्रतवारी करणं, हा इथपर्यंतचा प्रोजेक्ट आहे। आता असाच आपला दुसरा प्रोजेक्ट तिकडे पलीकडे आहे, तो इथून गहू इथं येतो। पहिल्यांदा प्रायमरी नीट केला जातो, म्हणजे त्यातला काडी कचरा फक्त बाजूला केला जातो आणि सरसकट सगळा गहू आपण इथं टँक मध्ये स्टोअर करतो। या स्टोअर केलेल्या टँक मध्ये आपल्याला कमीत कमी 4 तास थोडस ओलावा त्याला द्यावा लागतो, पाणी देऊन। आणि ओलावा दिल्यानंतर इथून पुढे प्रोसेसला आपण या चक्की आट्यामध्ये, आपल्याकडे 2 चक्कीचा प्लांट आहे, हा चक्कीमध्ये येतो। या चक्कीमध्ये आल्यानंतर इथं चक्कीमध्ये पिसला जातो आणि या सेंट्रिफ्युगल फ्लो हे ना या जाळीमध्ये येतो। या जाळीमध्ये तो चाळला जातो। चाळून फायनल पीठ इथून बाहेर येतं आणि त्याचा निघालेला कोंडा इथून बाहेर येतो। बरोबर, हा झाला आटा प्लांट। याच पद्धतीनं बेसन प्लांट किंवा आपण मल्टीग्रेन म्हणतो, म्हणजे वेगवेगळं आपण ग्रेनचं कडधान्य जर बारीक करायचे असेल तर हा पल्वरायझर यूज करतो। यामध्ये आपण ज्वारीचं पीठ करू शकतो, बाजरीचं पीठ करू शकतो, वेगवेगळे पीठ करून आपण मल्टीग्रेन आटा बनवू शकतो याच्यामध्ये। बरोबर, ह्याच्यामध्ये हा फायनल प्रोडक्ट इथे येतो, बाकीचा त्याचा काडी कचरा यातून बाहेर येतो। हा प्लांट आहे, हा बेसन प्लांट। हे 3 प्लांट झाले। चौथा प्लांट आहे तो डाल मिलचा, जो डाल मिल हा ऍक्च्युअल आपला कमर्शियल म्हणतो ना आपण, त्या कमर्शियल बेसचा नाहीये, म्हणजे सर्व्हिस बेसचा आहे। बरोबर, म्हणजे लोकांना दिवसाला 1 टन, की जेणेकरून लोकांना करून द्यायला येईल किंवा आपल्याला बेसनला जेवढी डाळ लागेल तेवढी डील करता येईल। त्यामध्ये पिसली जाते, इथं ग्रेडिंग होतं। ग्रेडिंग झाल्यानंतर जर समजा ओलावा जास्त असला तर ड्रायर पण घेतलेला आहे त्यामध्ये, की तेवढं मॉइश्चर कमी करण्यासाठी, आणि लास्टला मग पॉलिशर म्हणून काम करतं। अशा पद्धतीने हे झालं। आणि शेवटला तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे राहणारा वेस्ट, त्याच्यासाठी आपण हे जनावरांचं खाद्य बनवणारा प्लांट आहे। त्याच्यामध्ये आपण इथं भरड बनवू शकतो। इथं टाकलेलं सगळं मटेरियल इथं भरड बनवू शकतो। आणि इथून भरड जर समजा नको असेल आणि त्यात आपण गोळी पेंट बनवायची असेल, पेलेट बनवायचे असतील, तर ते आपण इथं ह्या टँक मध्ये घेऊन ह्याच्यामध्ये मिक्सिंग करून, बरोबर, म्हणजे न्यूट्रिटिव्ह काही मिनरल मिक्सचर्स असतील किंवा काय असतील ऍड करून इथून बनवून इथं पॅलेट बनवायचे। या मशीन मध्ये पॅलेट बनवले की चाळून बाहेर काढायचे। असे हे 5 प्लांटचा हा परिपूर्ण प्लांट आहे। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार नमस्कार। मग साहेब, तुमचं नाव, तुमची माहिती बेसिक आपल्या दर्शकांना द्या। सर्व शेतकरी बांधवांचं प्रथमतः स्वागत। आणि आपण हे किसान कॉलेज या युट्यूब चॅनल तर्फे आमच्यापर्यंत पोहोचलात याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद देतो, कारण हा प्रोजेक्ट
किंवा हा उद्योग हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही भरपूर सहकार्य करताय. मी विजयसिंह भोसले, मी शिक्षण माझं MSc ॲग्री आहे आणि मी 2009 ह्या MSc ॲग्री पासआउट असून त्याच्यानंतर मी 5 वर्ष प्रोफेसरशिप केली, 2 वर्ष वायनाड मॅनेजर म्हणून काम केलं आणि तदनंतर 2017 पासून कृषी आणि कृषी उद्योग याच्यामध्ये काम करतोय. याबरोबर 2017 पासून काम करत असताना प्रथम मी शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करून गटामार्फत जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूह म्हणून गट स्थापन करून त्यामार्फत मी दूध आणि दूध संकलन व दुधाचे बाय प्रोडक्ट याच्यामध्ये काम केलं आणि 2020 पासून ही PG भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी ही स्थापन करून या कंपनी मार्फत शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळावा किंवा एक स्वतःचा ब्रँड शेतकऱ्याचा स्वतःचा ब्रँड निर्माण करून त्याची मार्केट विक्री व्हावी या दृष्टीनं विचार करून आपण या उद्योगामध्ये पडलो आणि या उद्योगाची एक नांदी झाली किंवा सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. माझा उद्देश सुद्धा तोच आहे की जे शेतकरी आहेत आणि जे ॲग्रिकॉस आहेत की ज्यांना बिझनेस करण्यासाठी प्रवृत्त करायचंय त्यांच्यासाठी ही सिरीज आहे. तुम्ही पण प्रोफेसर होता, तुमचं पण MSc ॲग्री झाले, त्यामुळे आपण एकाच ॲग्रिकॉस फॅमिलीतले आहोत. नक्की तर नक्की हा प्रोजेक्ट काय आहे ते आम्हाला समजावून सांग. हा प्रोजेक्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की नांदी झाली याचा अर्थ काय की तसं माझं मूळ गाव हे पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा. विचार केला तर हा सगळा ऊस पट्टा आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की ऊस पट्ट्यामध्ये हा कडधान्याचा किंवा धान्याचा डाळींचा उद्योग कसा काय, तर याच्यामध्ये खरं विचार करण्यासारखी गोष्ट अशी आम्ही विचार केला होता की आम्ही जे कंपनीचे सभासद आहेत या सभासदांच्या उत्पादित मालाला आपलं स्वतःच एक मार्केट उपलब्ध करून द्यायचं. मग आता उत्पादित माल म्हणजे काय, तर इथं तर सगळा ऊस पट्टा आहे, परंतु जे लोक शेतकऱ्यांची शेतीची जी पर कॅपिटा म्हणजे प्रति शेतकरी जे काही शेती आहे ती जास्त आहे. बरोबर. मग शेतकऱ्यांचं काय झालंय की आता प्रत्येकाला या नवीन युगानुसार ह्या काय म्हणतो कलियुगात सगळं मिक्सिंग किंवा प्युअर काही न मिळत असल्यामुळं प्रत्येक शेतकरी काय म्हणतोय की आपण खाण्यापुरतं तरी आपल्याला पिकवावं पाहिजे. बरोबर. मग त्या शेतीमध्ये काय विषय झाला की बाबा गहू करायचा आहे, खायला गहू लागतो 3 पोती 4 पोती, एका कुटुंबाला 2 पोती एक, तर परंतु त्याच्याकडे क्षेत्र असतं एकरभर 1.5 एकर. मग त्याला मार्केट सरप्लस जे तयार होतं म्हणजे खायला ठेवून राहिलेलं वरचं मार्केटला विकावं लागतं, कारण त्याच्याशिवाय त्याचं प्रोडक्शन कॉस्ट निघणार नाही किंवा काही गोष्टी निघणार नाहीत. मग त्याला ज्यावेळी मार्केटला जातो त्यावेळी जो काही व्यापारी असेल किंवा जो कोण दलाल असेल, जो कोण एजंट असेल, तो त्याला वेगवेगळी नावं देऊन बाबा हे तुझा माल असाच आहे, मग तसाच आहे, मग त्याला ते नीट केले आहे, मग वाळवलेला नाही, मग तो बऱ्याच वेगवेगळ्या फसवणुकी वगैरे किंवा गफलती कन्फ्युजन असतात. म्हणजे तो बोलण्याचे कन्फ्युजन आपण वाढवून मग ते दर कमी करायचा. मग त्याला तो शेतकरी म्हणतो की मग मला काहीच परवडलं फायदा होतो. हा, मग शेतकरी म्हणतो की मला काहीच परवडलं नाही. मग याच्यामध्येच आपण विचार करून केलं की हे जो प्रोजेक्ट टाकताना आपण यामध्ये 5 प्रोजेक्टचा कोंबो केलाय. म्हणजे विचार केला तर आपल्याकडं क्लिनिंग ग्रेनिंगचं युनिट आहे. बरोबर. म्हणजे सगळ्या प्रकारची धान्यांची निवड करून प्रतवारी करून त्याचं रंगवर्गीकरणापर्यंत, म्हणजे तुम्ही जर 100 दाणे गव्हाचे दिले आणि एकदम चॉकलेटी कलरचे असतील तर त्याच्यामध्ये एखादा काढणीच्या वेळी हिरवा दाणा येतो किंवा पांढरा दाणा येतो, तो देखील इथं रंगवारीतनं शॉर्टिंग होतो. असा हा एक प्रोजेक्ट आहे. त्याची कॅपॅसिटी आपली 2 टनाची आहे पर डेची, म्हणजे पर डे 2 टन, पर आवर 2 टन, पर आवर 2, म्हणजे दिवसाला आपण कमीत कमी 16 टन म्हणजे 15 टन तरी करू शकतो. पण हे कॅपॅसिटी जास्त का घेतली नाही, तर एकदम कमर्शियल प्रोडक्शन नाहीये हा प्रोजेक्ट. हा इथल्या शेतकऱ्यांना सर्व्हिस पण देऊ शकतो, इथल्या शेतकऱ्यांचं नीट पण करून देऊ शकतो, अशा बेसने हा त्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्याबरोबर आपण इथं काय केलं की इथं गहू जास्त प्रमाणात होतो, बऱ्यापैकी खाण्यासाठी केला जातो. मग त्याला गव्हाचा चक्की आटा, म्हणजे तो जो बसवताना आम्ही मशिनरी अशी बसवली की मल्टीग्रेन आटा होऊ शकतो, म्हणजे वेगवेगळ्या पिठं आपण तयार करू शकतो की जेणेकरून आज मार्केटला आपण स्वच्छ सुंदर आणि प्युअर आटा देऊ शकतो. मग आपण त्यामध्ये आटा पण प्लांट बसवलेला आहे, त्याच्यानंतर बेसन प्लांट बसवलेला आहे,
त्याच्यानंतर डालमिल प्लांट बसवलेला आहे आणि हे 4 प्लांट जे आहेत म्हणजे क्लिनिंग ग्रीनिंग युनिट, आटा प्लांट, बेसन प्लांट आणि डालमिल, ह्या 4 प्रोजेक्टचं जे वेस्ट राहील त्याचं अॅनिमल फीड बनवायचं, असा हा 5वा प्लांट. म्हणजे तो देखील 1 टन पर डेचाच आहे. परंतु शेतकऱ्यांना 100 किलो कोणतंही धान्य कंपनीमध्ये आणलं तर आपल्या इथं प्रोसेस करत असताना त्यातलं समजा 80%, 70%, 90% प्युअर निघालं, जे राहिलेलं काही जरी असेल त्याची देखील रिकव्हरी आपण अॅनिमल फीड मध्ये करतोय. अशा पद्धतीने हे 5 प्रकारचा प्रोजेक्टचा कॉम्बो आपण इथं एस्टॅब्लिश केलेला आहे, उभारलेला आहे. उद्योग करणं अतिशय सोपं आहे, परंतु उद्योग चालवणं, सुरू करणं जितकं सोपं आहे तितकं चालवणं इतकं सोपं नाहीये. सर आता आपण प्लांटची वगैरे माहिती दिली, आता सुरुवात करण्यासाठी याच्याला रजिस्ट्रेशन कोणते आले, FPO कसा तुम्ही बनवला आणि बाकी गव्हर्नमेंटच्या परमिशन्स, तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं, ही सर्व जरा माहिती आपल्याला. यामध्ये खरं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा गट स्थापन केला होता आणि कृषी विभागाची, महाराष्ट्र शासन कृषी विभागाची आपण गटशेती योजना ही राबवलेली होती. त्यावेळी ऍक्च्युअल कृषी आयुक्त धीरज कुमार यांची आपल्या प्लांटला व्हिजिट झाली आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला संकल्पना दिली होती की तुम्ही आता कंपनी स्थापन करा, कारण फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहाला भविष्यात मार्केटिंग आणि हार्वेस्ट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी काही शासनाच्या योजना चालू होणार आहेत. या वर्षी बजेटमध्ये, आपल्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये 10,000 FPO ला सुद्धा गव्हर्नमेंटनं सपोर्ट करण्याचं बजेटमध्ये तो मुद्दा टाकलेला आहे. मग त्यामुळं त्यांनी आपल्याला तशी संकल्पना दिल्यामुळं महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तत्कालीन SDO म्हणजे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ सर, तालुका कृषी अधिकारी खरात साहेब, त्याचबरोबर तंत्र अधिकारी सुनील ताकटे साहेब, या अधिकाऱ्यांनी आपल्याला बऱ्यापैकी FPO स्थापन करणे आणि भविष्यात शेतकऱ्यांचा समूह एकत्रित करून कशा पद्धतीनं वर्कआउट करणे ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्या अधिकारी लोकांचं बहुमूल्य सहकार्य आपल्याला आजपर्यंत लाभत चाललंय. त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक बोरकर साहेब होते, सुनील बोरकर साहेब, जे आता डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेत, त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य यामध्ये लाभलं. या सगळ्यांच्या सहकार्यानं FPO स्थापन करण्याचं आम्हाला थोडासा आधार मिळाला किंवा सोपं गेलं. आणि ही FPO स्थापन झाल्यानंतर म्हणजे FPO स्थापन करताना आता काय लागतं, मग FPO स्थापन करताना 10 प्रमोटर्स, त्यातले 5 डायरेक्टर करायचे असतात. मग ते ROC वर कंप्लाय म्हणजे पूर्णपणे नोंदणी करून त्याची नावाची वगैरे सगळं रजिस्ट्रेशन करून 3 नावं द्यायची, त्यातलं एक नाव आपण कंपनी रजिस्ट्रेशन, कंपनी कंप्लायन्सेस म्हणून म्हणजे अफेअर्स ऑफ कंपनी म्हणजे हे आहे, त्या योजने ह्याच्या अंतर्गत CS कंपनी सेक्रेटरी हे आपल्याला कंपनी स्थापन करून देतात. मग त्यांच्या मार्फत कंपनी स्थापन करून घेतली. आता त्याच्यानंतर आपल्याला फूड आणि ग्रेन्स म्हणजे सेफ्टी ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं होतं. मग FSIचं रजिस्ट्रेशन म्हणजे फूड अँड ड्रग्सचं लायसन, ते एक रजिस्ट्रेशन करून घेतलं. त्याच्यानंतर आपण पोल्युशनचं एक लायसन कंपल्सरी आहे, ते पोल्युशन बोर्डचं लायसन करून घेतलं. त्याबरोबर कंपनीचं उद्यम आधार करून घेतलं, जेणेकरून जे बँकला डॉक्युमेंटेशन जे काय लागतं बँक अकाउंटसाठी पॅन कार्ड वगैरे ते तर प्रॉपर येतं. अशा पद्धतीने आपण FPO स्थापन करून घेतली. आता FPO स्थापन करून देणारे काही म्हणजे एजंट्स म्हणण्यापेक्षा CS CA हे पण आहेत, ते करून देतात. मग आता आपल्याला या सगळ्या प्लांटला टोटल इरेक्शन पासून किती खर्च आला, किती इन्व्हेस्टमेंट गेली? आता आपल्याला कसं आहे 2,96,00,000 रुपयाचा आपला प्रोजेक्ट हा आपण ज्या योजनेअंतर्गत केलंय, म्हणजे ज्या स्मार्ट योजनेअंतर्गत स्मार्ट प्रकल्पांतर्गत हे जे आपण उभारले, तर आपला 2,96,00,000 रुपयाचा प्रोजेक्ट आहे. तर त्यामध्ये 15,000 स्क्वेअर फूट च शेड आहे, प्रोसेसिंग शेड, जे आपण पाहताय, ज्यामध्ये प्रोसेसिंग शेड प्लस स्टोरेज, रॉ मटेरियल आणि फिनिश गुड यासाठी आहे, आणि मशिनरीज, असं मिळून सगळं मिळून आपलं 2,96,00,000 रुपयाचं टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे. मग आता याला योजनेअंतर्गत वेगवेगळ्या सबसिडीज वगैरे कोणत्या मिळाल्या, कितपत मिळतात, कसं? आपण स्मार्ट योजनेअंतर्गत आपण जी सबसिडी घेतलेली आहे ती 60% सबसिडी आहे. यामध्ये FPO किंवा ज्या काही संस्था असतात त्यांना या योजनेअंतर्गत 60% सबसिडी मिळते, म्हणजे जे प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्या 60%.
असं मग आपल्याला 1,77,00,000 रुपये स्मार्ट योजनेअंतर्गत सबसिडी मिळालेली आहे. 1,77,00,000 माहिती दिली. आता तुम्ही बनवाल, सगळं कराल, शेतकरी सगळ्याला सक्षम आहे. ते विकायचं कसं, की आपण पिकवतो, पण पिकलेलं विकणं हे सर्वात महत्वाचं आहे. पिकवल्यापासून तुम्ही बनवलं तर विकण्याची तुम्ही माहिती द्या. तुमचं कसं प्लॅनिंग आहे, कसं चालू आहे, काय? आता सर आपण जे काही प्रोडक्शन केलेलं आहे, आपण आता फुल फेज मध्ये म्हणजे टोटल कॅपॅसिटीनं आपले प्लांट चालू नाही. आता जे चालू आहे ते ट्रायल बेसिसवरती. आता आम्ही 2 महिने झाले हे रन केलेलं आहे. बरोबर. 2 महिन्यामध्ये रन करताना आमचं कसं झालं की पहिल्या महिन्यात आम्ही 10 टन काढला माल. ऍक्च्युअल कॅपॅसिटी दिवसाची 10 टन आहे, बरोबर, पण आम्ही महिन्याला 10 टन काढला. त्याच्यानंतर आता मागच्या या महिन्यात आम्ही 30 टन काढला. आम्ही काय केलंय की आपला स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचं सगळ्यात मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. आपण आपल्या स्वतःच्या गाडीनं दुकानदारापर्यंत पोहोचवतो, डायरेक्ट रिटेल काउंटरला देऊ शकतो, किंवा अशा काही आम्ही गाडी नेमल्यात की तुम्ही घ्या इथून माल आणि गावोगावी फिरा, जेणेकरून 4 रुपये जाणार होते तिथं तुम्हाला रुपये मिळणारच आहे, तो तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला बी काय म्हणतो काम मिळेल हाताला आणि ग्राहकांना देखील स्वस्त मिळेल अशा बेसनं. आता आम्ही स्वतःचं ब्रँडिंग असं सुभद्रा नावानं पूर्णपणे केलेलं आहे. आमचा सगळा ब्रँड आहे तो सुभद्रा या नावाने. आता हा फार्म फ्रेश आट्याचा ब्रँड आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 किलोचं पॅकिंग आहे. याच्यामध्ये आपण 5 किलो पॅकिंग, 25 किलो पॅकिंग आणि 50 किलो पॅकिंग अशामध्ये आपण पॅकिंग केलेलं आहे. हे पण 5 किलोच फक्त असं मल्टी कलर आहे. जो बाकीचा असतो 25 किलो आणि 30 किलो बेसन किंवा तो पोत्यामध्ये लूज मध्ये घेतला जातो, की जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये जे चपाती मेकर्स असतील युनिट्स किंवा हॉटेल्स असतील, क्लाउड किचन, कारण कसं असते या पॅकिंगचाच खर्च सर जास्त आहे. बरोबर आहे. किलोला नाही म्हणलं तरी आपल्याला 1.5 रुपये ते 2 रुपये खर्च येतो बरोबर पिशवीला. मग ह्या खर्चावर सगळ्यात महत्वाचं फरक पडतो, परत कॉस्टिंग फरक पडतो. बरोबर. आता आपण हे तर सगळं आपलं म्हणजे ब्रँडिंग नेम आपल्या शासनाच्या एफएसआयच्या नियमाप्रमाणे सगळं पॅकिंग केलेलं आहे. आता फक्त आपलं सुभद्राचं गव्हाचा फ्रेश आटा आता मार्केटमध्ये आहे. आणि बेसन 8-15 दिवसात निघतंय. ते पण सुभद्राच ब्रँड ना, सुभद्राच ब्रँड. बरोबर. मग तुमचं तुम्ही काउंटर काढायचा तुमचा विचार वगैरे आहे? आमचं काउंटर काढायचं म्हणजे आम्ही वन रूफ सोल्युशन, एकच काउंटर काढायचं. शेतीचा सगळा माल मिळेल, ग्रेन्स पॅकिंग मध्ये मिळतील, आटा मिळेल, बेसन मिळेल, डाळ मिळेल, असं आमचं भविष्यात एक कंपनीचं आउटलेट काढणं 100% डोक्यात आहे. तुमचं काय अंदाज आहे किती उलाढाल तुम्हाला करायची? किती आता जर 6 महिने जरी झाले असले तरी एवढ्यात काय उलाढालीचा अंदाज येणार नाही. तुमची प्रोजेक्शन्स काय आहेत? प्रोजेक्शन्स असं काय आहे की आपण हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता त्यावेळी आपण एक ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो किंवा ह्या प्रोजेक्टची रिकव्हरची म्हणतो ही एक 5 वर्षाची धरलेली आहे. हे 5 वर्षामध्ये आपल्याला रिकव्हर होईल. परंतु हे किती फुल फेज मध्ये चालतंय म्हणजे मगाशी सांगितलं तसं उद्योग उभा करणं सोपं आहे, उद्योग चालवणं थोडंसं अडचण आहे. किंवा जो स्टॉक करून ठेवतो त्याच्या बिझनेस चालणं सोपं जातं, किंवा तो काय करतो की मार्केटमध्ये कॉस्ट कटिंग न धंदा करतो. बरोबर. कारण त्यानं पीक पिरियड मध्ये कमी खर्चात घेऊन ठेवलेलं असतं, खरेदी केलेलं असतं आणि तो मग देताना कमी पैशात देखील देऊ शकतो. कारण प्रोडक्शन कॉस्ट मध्ये त्याला आणि आपल्याला काही फरक पडत नाही. बरोबर. भले मोठा उद्योजक असू द्या किंवा छोटा उद्योजक असू द्या, खरेदीमध्ये पर्चेसिंग मध्ये फरक पडतो. दुसरी गोष्ट कॅपॅसिटी मध्ये फरक पडतो. म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे काय की 4 कामगार लावल्यानंतर त्यांची कॅपॅसिटी 10 टन असेल आणि आपण म्हणतोय की महिन्याला आपण 10 टन काढलं, तर रॉ मटेरियल नसेल तर ती प्रोडक्शन कॉस्ट वाढत जाते त्या मटेरियलवरची. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की फंडिंग प्रॉपर होणं प्रोजेक्टला, तर प्रोजेक्ट व्यवस्थित व्हायबल होतो. फंडिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण फंडिंग रॉ मटेरियलला पण लागतंय, प्रोसेसिंगला बी लागतंय आणि मार्केटिंगला बी लागतंय. कारण मार्केटिंग मध्ये तेवढी कैफ पाहिजे, महिनाभर थांबायची, 15 दिवस थांबायची. प्रोसेसिंग मध्ये कामगारांना पैसे वेळच्यावेळी दिले तर ती प्रोसेसिंग करणार आहे, रॉ मटेरियलला ऑन द स्पॉट पैसे दिले तर ते खरेदी होणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या लागणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपला फुल फेज मध्ये चालेल प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार, ज्यावेळी फुल फेज मध्ये असेल त्यावेळी त्याची उलाढाल वार्षिक काय जाऊ शकते? 5 कोटीपर्यंत 5 कोटीपर्यंत त्याची उलाढाल जाऊ शकते. तुम्ही माहिती दिली. पण आता माझ्यासारखे जे आत्ताच पासआउट झालेले आहेत, ऍग्रिकॉस आहेत किंवा जे तरुण आहेत ज्यांना ऍग्रिकल्चर इज फ्युचर म्हणून ऍग्रिकल्चर बिझनेस करायचा आहे, तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही MSc ऍग्री आहात, तुम्ही सुद्धा ऍग्रिकल्चर फॅमिलीचे, तुम्ही स्वतः प्रोफेसर होता, तुम्ही यातून बिझनेस मध्ये आता आलेला आहेत. एक चांगली फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे, मोठं तुम्ही तुमचं एक उद्योजकाची जर्नी चालू केलेली आहे, आधीपासून करताय ती मोठ्या लेवलवरती चालू केली.
तर आमच्यासारख्या सुरुवात करणाऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? कुठला प्रोजेक्ट आम्ही करू शकतो आणि कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी याचं एक थोडक्यात मार्गदर्शन करा. सगळ्यात महत्वाचं उद्योजक बनत असताना जो प्रोजेक्ट करायचा आहे त्याचं मार्केट जे काही आपण करणार आहे ते स्वतः करणार आहे किंवा कुणावर डिपेंड आहे किंवा आपला माल कुठं विकायचा आहे ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा सोर्स आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. म्हणजे आज मी हा उद्योग टाकला हा विचार केला तर म्हणजे कोरोनाच्या काळात आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला होता. कोरोनाच्या काळात आम्ही इथून भाजीपाला घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक पुण्यामध्ये वाकडला आम्हाला 6 सोसायट्या दिल्या होत्या. मग आम्ही तिथं 30 टन भाजीपाला विकला होता. मग तो प्लॅटफॉर्म मिळाला होता. आता त्या सरांनी सांगितलं की मेन म्हणजे मार्केटचा अभ्यास म्हणजे थोडक्यात तो मार्केट सर्वे झाला. रॉ मटेरियलचं म्हणजे सोर्सिंग तुम्ही कुठून करताय ते महत्वाचं आहे आणि नंतरचं तुमचं बिझनेस मॅनेजमेंट प्रॉपर इथली प्रोसेसिंगची मॅनेजमेंट. आता यात मला सुद्धा आणि बऱ्याच लोकांना शंका आली की तो जो प्रोजेक्ट रिपोर्ट असतो की मी सुद्धा बऱ्याच विचार केला प्रोजेक्ट रिपोर्ट नक्की जे म्हणतात कुठं बनवून मिळतो ते स्वतः बनवायचं त्यासाठी माहिती कुठं मिळेल त्याची जरा थोडं. प्रोजेक्ट रिपोर्ट आज मी तिला अनेक संस्था आहेत की आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो. बरं मग त्याला कॉस्टिंग चार्जेस वगैरे काय कोण त्या प्रोजेक्ट कॉस्टच्या टक्केवारीनुसार घेतं कोण एक्सपोर्ट घेतं की बाबा द्या 2,000 रुपये द्या 3,000 रुपये. पण प्रोजेक्ट कॉस्ट तयार करणं आणि फायनान्शियली चित्र उभा करणं ते रकानं भरून प्रत्यक्षात त्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये तुम्ही अजम्स काय केले तुम्ही कन्सिडर काय केले तुम्ही डोक्यात काय ठेवले की बाबा मी आटा 40 रुपयाला विकणार आहे हे तुम्ही प्रोजेक्ट कॉस्ट तयार करताना लिहिलं. पण आज आटा 40 रुपयाला जात नाही ना 38 रुपयाला जातोय 2 रुपये इथंच कमी आले. तिथं फरक पडला सगळी गणित तुमची बदल. मग आता एवढा जर मोठी कॅपॅसिटी नसेल तुम्हाला एक का अनुभव होता म्हणून तुम्ही धाडस केलं. आता लहान म्हणजे माझ्यासारख्या वयातल्या मुलांनी सुरुवात करायची असेल तर कोणत्या सेक्टरमध्ये म्हणजे आता डिहायड्रेशन आहे हे असं प्रोसेसिंग आहे रिपॅकेजिंग तुम्ही कशात जायला एक मार्केटचा अभ्यास केला असेल? माझं असं म्हणणं आहे की लोकांनी म्हणजे उद्योग करायचा प्रत्येक जण विचारतो म्हणजे आपण आता ऍग्रिकॉस आहे म्हणून बोलतोय असं नाही पण प्रत्येक आज गावात म्हणतो काहीतरी उद्योग करायचा काहीतरी उद्योग करायचा आहे. मला असं अडकून जातो काहीतरी करायचंय म्हणजे काय म्हणून मगाशी सांगितलं तसं मार्केट सर्वे करा. मार्केटला तुम्हाला काय हवंय ते तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही द्या ना तुम्हाला बिझनेस झाला. मग तो थोड्या आज मी तिला मला वाटतं की कोण घरी पीठ तयार करून विकतं या दिवाळीत चकल्या करून विकलं लाडू करून विकलं म्हणजे आज मी तिला लोकांना रेडी टू कुक किंवा रेडी टू सर्व रेडी टू ईट असं पाहिजे. मग ते जर तुम्हाला देऊ शकत असाल तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल तुम्ही जर ते करू शकत असाल तर 100% करा. फक्त मार्केटचा अभ्यास करा. फक्त शेट व्हायचं म्हणून बिझनेस करायचा आहे का खरा बिझनेस करायचा म्हणून बिझनेस करायचा हा फरक सगळ्यात महत्वाचा. धन्यवाद सर. धन्यवाद. की आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल ज्यांना खरा इंटरेस्ट होता त्यांनी शेवटपर्यंत बघितला असेल ज्यांना खरंच उद्योजक व्हायचं आहे तर तुम्हाला जर कोणतीही शंका असेल कोणती माहिती पाहिजे असेल तर आपला सुद्धा नंबर दिलेला आहे. कोणती शंका असेल तर कमेंट करा तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असल्यास इतरही शेतकरी उद्योजकांना ज्यांना इच्छा आहे त्यांना तो शेअर करा. धन्यवाद सर. धन्यवाद.